लास्ट एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आम्ही कसं गोवर्धन इको विलेज इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि ते खूप छान प्रकारे आम्ही पाहिलं आणि तिथलं दर्शनसुद्धा घेतलं। आता आम्ही पुन्हा मुंबई अहमदाबाद हायवेला येऊन पुढे बोईसर आणि पालघरकडे चाललो आहोत। तर तोच हा रस्ता आहे, हा मुंबई अहमदाबाद हायवे आणि मग पुढे जाऊन डावीकडून आम्ही वळून बोईसर आणि पालघरला जाणार आहोत। आता आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरून आतमध्ये म्हणजे डावीकडे बोईसर पालघरकडे वळालेलो आहे। हा तो रस्ता आहे आणि नुकतेच पावसाळा होऊन गेल्यामुळं हा पूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे। मी मागच्या वेळेस इकडे आलो होतो तेव्हासुद्धा मी हा रस्ता एक्सप्लोअर केला होता, तर तुम्ही तो जाऊन एपिसोड पुन्हा पाहू शकता। तेव्हा तर पाऊस सुरू होता, आता जस्ट पाऊस संपून पूर्ण परिसर हा असा आता हिरवाईने नटलेला आहे। तुम्ही त्याचे चित्र बघू शकता। आता आम्ही संगीताच्या घरी आलोय। हे ह्या आमच्या आई साहेब, हॅलो नमस्कार, बाय बाय। चला चला आता आम्ही निघालोय बहिणीकडून। चल पण आमच्या बरोबर आलाय। हॅलो आर्यन। हॅलो। इकडे आलोय पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस बहिणीकडे आमच्या। आता आमच्या बहिणीच्या ऑफिसला आलोय, पोलीस उपअधीक्षक संगीता अल्फान्सो। ते पेट्रोल भरतोय, साधं टाका, चांगला का पावर नको। हे आता आम्ही केळवा बीचकडे चाललोय। हा केळवा बीच पालघर पासून केळवा बीचकडे जाणारा रस्ता आहे। दुतर्फा सुंदर झाडी आहेत, सगळं पाऊस नुकताच थोडा थोडा संपायला आलाय पावसाळा, त्यामुळं सगळीकडे हिरवेगार आहे, निसर्ग फुलला आहे आणि आम्ही सगळे आता बोल हॅलो हरियन। आम्ही सगळे आता केळवा ब्रिजकडे निघाले। आता आम्ही केळवा बीचवर आलोय आणि पालघर मधला केळवा बीच एक नंबर। केळवा बीचवर चाललोय। हा सगळा केळवा बीचचा परिसर आहे, हे समोर समुद्र आहे। आम्ही बीचकडे वाटायचं मला, हे फळ असं बारक्यावरती राजस्थानवरून आणले कॅमल चालवत चालवत चालवत। हा केळवा बीच आहे, सुंदर आहे बीच असा। एक नंबर। वा आम्ही आता मस्त घोडागाडीत बसलेलो आहे आणि फुल बीच वर घोडा घेऊन
सासरी गाडी गॉड प्रॉमिस इकडं बघा इकडं इकडं बघा इकडं बघा हा आमचा मित्र आहे. हॅलो मग हॅलो हा मस्त फुल जगडिंग 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 दोनों जवानी के मस्ती में चूर तेरा कसूर न मेरा कसूर. समंदर पार में तेरे पीछे पीछे इकडं बघा इकडं बघा. अरे राजा कुठे राजा पडला हा ना. मी प्रेम करना जाने हम प्रेमी प्रेम करना जाने. नारळ पाणी आम्ही नारळ पाणी पितोय असं म्हणतात. नाही त्याला तर व्हिडिओतच नसतोय घेत मी. तू आता हे शीतळादेवी मंदिर आहे केळवे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे.
आता आम्ही वर्तक आपलं सॉरी वर्तक डेन रिसॉर्ट ना, डेन रिसॉर्टला आम्ही चाललोय, जिथं आमचा मुक्काम असणार आहे रात्री. पूर्ण रस्ता असा निसर्ग सौंदर्य आहे आणि असं मस्त इकडे बघा जंगल आहे. इकडे बघ ना, या साईडला पेरूची झाडे आहे का चिक्कू 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 चिक्कूची झाड एवढी मोठी पूर्ण बागच आहे. केवढ्या आकाराचे चिक्कूची झाड? चिक्कू लय फेमस. राईट घ्या. हा इथं वळायचं वाटतं. हेच आहे रिसॉर्ट. समोर मस्त सनसेट होतोय. समोर मस्त छान सनसेट होतोय आणि आम्ही आता त्या रिसॉर्टला चाललोय. हे आम्ही आता रिसॉर्टला आलोय. ही आमची रूम आहे डबल. खाली एक बेड आणि इकडे एक बेड वर. हे त्याचा जिना आहे वर जायला. सुंदर अशी रूम आहे. 4 जण अकॉमोडेट होतात एका रूम मध्ये. कुठला मास आहे? घोळ आहे का? हे सुरमई, पापलेट, ओले बोंबील. चला आता आम्ही परत रिसॉर्टवर पोहोचलो आहोत. आता आज मुक्काम इथेच. मग उद्या कुठे जाणार आहे आपण? जवार. जवार. उद्या आम्ही जवारकडे रवाना होणार ब्रेकफास्ट करून.